नमस्कार मंडळी. तर श्रावण महिना चालू झाला आणि श्रावण म्हटला का त्यात गोडधोड तर होणारच. तर चला आज बनवूया आपण पुरणपोळी. सो त्यासाठी ते मी चण्याची डाळ भिजत घातली होती. तुम्ही 3 ते 4 तास डाळ भिजत घाला आणि मग ती स्वच्छ धुवून घ्या. तर डाळ धुतल्यावरती त्यात पाणी घालून ती डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि बघा अशा प्रकारे जो फेस येईल वरती तो आपल्याला सतत काढत राहायचं आहे. जेव्हा जेव्हा हे फेस येईल तेव्हा काढायचं आहे. आता तोपर्यंत आपण गूळ कापून घेऊयात. चवीनुसार तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता. तर इथे बघा मी डाळ शिजली आहे तर त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आमटीसाठी आणि डाळ पूर्ण अशी ड्राय करून घेतली. मग त्यात टाकलं मी चवीनुसार गूळ आणि इथे मी वापरते जायफळ. मी इथे अख्खं जायफळ किसून टाकलं आहे. तुम्ही इथे पावडरही वापरू शकता. त्यात टाकले मी चवीनुसार वेलची पूड आणि हे छान आपल्याला असं सुकं होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायचे. तर तिथे पीठ मळूया. त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ, त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतला आहे आणि वरून टाकले हळद आणि 2 चमचे तेल. थोडंसं मीठही टाकलं आहे. मिठाने काय होतं तर गोड पदार्थाची चव वाढते. तो आपल्याला आता हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे मऊसूत. तर ह्या रेशोमध्ये पीठ घ्याल तर ते खूप छान पोळ्या बनतील आणि त्या फाटणारही नाही. बघा तर अशा प्रकारे पीठ मळून झालं आहे. तर आता वरून थोडंसं तेल लावून आपण परत एकदा पीठ असं नीट मळून घेऊया. जेवढं जास्त पीठ चांगलं मळाल तेवढ्या पोळ्या छान बनतील. तर आता हे रेस्टला ठेवूया. तोपर्यंत मी पुरण वाटते. तिथे मी पुरणाची जाळी वापरली आहे. तुम्ही मिक्सरमध्ये किंवा पाटा वरवंट्यावरही पुरण वाटू शकता. तर आता त्याला बनवूया पुरणपोळी. त्यासाठी इथे मी एक हुंडा घेतला आहे आणि बघा अशा प्रकारे त्याला छान गोल करून त्याची वाटी बनवायची आहे आपल्याला. बघा मी कशा प्रकारे बनवते अशा प्रकारे बनवा. त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे. तुमच्या अंदाजाने जेवढं राहील तेवढं भरा आणि आपल्याला हे मोदकाच्या पाकळ्यांसारखं असं सगळीकडनं बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही. असं गोल गोल फिरत बंद करा, जेणेकरून काय पुरणपोळी फाटण्याची शक्यता कमी होते. तर आता दोन्ही साईडून आपण त्या हुंड्याला पीठ लावून घेणार आहोत आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची. जास्त प्रेशर लावून लाटू नका, नाहीतर काय होतील तुमच्या पोळ्या फाटतील आणि पुरण बाहेर येईल. ते बघा अशा प्रकारे हलक्या हाताने पोळी लाटून झाली आहे. तर आता ते पुरणपोळी रेडी आहे. इथे तवा गरम केला आहे मी. तवा छान गरम असला पाहिजे. त्याच्यावरती तेल घाला थोडं आणि मग तुमची पोळी टाका. तशा प्रकारे आपल्याला पुरणपोळी दोन्ही बाजूने अशी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तेल लावून तुम्ही तूपही लावू शकता. मी इथे तेल वापरलं आहे. अशा प्रकारे बघा दोन्ही साईडून खरपूस पुरणपोळी भाजून रेडी आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. एकदम इझी सोपी रेसिपी. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.